ग्रंथामध्ये अलौकिक अशा प्रकारच्या ग्रंथाचं महात्म्य वर्णन करते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा हा ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी याचं अलौकिक अशा प्रकारचं महात्म्य या आपल्या प्रसादिक वाणीतून अमृतवाणी म्हणून शांती ब्रह्मेकनाथ महाराज प्रतिपादन करतात. भाव धरुणिया वाचित ज्ञानेश्वरी कृपा करे हरी दयावरी. अवंश शब्दाचा जर अर्थ पाहिला आपण तर आपल्याला सोपाच आहे. शांती ब्रह्मेकनाथ महाराजांचं वाङ्मय सोपच आहे. भागवतही आहे, भारुडे आहे, अभंग आहे, गवळण आहे, परंतु समजायला अत्यंत सर्व संतांमध्ये समजायला सोपा वाङ्मय महाराज शांती ब्रह्मेकनाथ महाराज आणि सर्वात अवघड धर्मानंतर ज्ञानेश्वर महाराज. त्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक साहित्यामध्ये म्हणजे अभंग संपदा असो, ग्रंथ असो, अमृतानुभव असो, ज्ञानेश्वरी असो, चांगली पासष्ट असो, त्याच्यामध्ये ज्ञान असल्यामुळे ते ग्रंथ समजायला कठीण आहे. मराठी भाषेचा तरावरीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथात आपण मराठी भाषेला एका शब्दाचे किती अर्थ होतात किंवा आपल्याला कधीही अपरिचित अशा प्रकारचा शब्द ज्ञानेश्वरी किंवा इतर ग्रंथात आपल्याला माऊलींच्या सापडतो. त्याचा अर्थ 12 वयात 16 वर्षात ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली प्रतिभा संपन्न अशा प्रकारची अनमोल अशा प्रकारची नवीन अनमोल कामगिरी न भूतो न भविष्य किंवा मनुष्याकडून न केली जाणारी अशी अद्भुत परमशक्ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं ग्रंथ कोणताही असो. चांगदेव वासिष्ठ जर म्हणाल तर आधी ज्ञानेश्वरी समजावी लागते आणि मग चांगदेव वासिष्ठी समजून घ्यावी लागते. संस्थेमध्ये क्रमशः शिकवलं जातं. आधी हरिपाठ शिकवलं जातं, विष्णू सहस्रनाम शिकवलं जातं, तिथून पुढे भगवद्गीता शिकवली जाते, तिथून पुढे मग ज्ञानेश्वरी, नंतर अमृतानुभव, नंतर चांगदेव वासिष्ठी. त्याचा अर्थ योग्यांना सांगितली ती चांगदेव वासिष्ठी, साधकांना मुमुक्षूंना सांगितली ती ज्ञानेश्वरी, सर्वांना गुणांना सांगितलेली ती अभंग आणि हरिपाठ. त्याचा अधिकार आहे. कोणाचा किती अधिकार आहे यावरून त्या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची वाक संपदा जी आहे ना, अभंग संपदा जी आहे, ग्रंथ संपदा जी आहे, एक अशी अलौकिक आहे. त्यांनाच त्याची खंत वाटते. ते म्हणाले आपणच अवतार घेऊ, एवढं अवघड करून एवढं आहे ना. तेच शांती ब्रह्मेकनाथ महाराजांच्या रूपाने माऊली जन्माला आले आणि मला वाटतं त्यांनी मग सोपं करून सांगितलं ते भागवत. आपण सहज बोलतो असं वाचलायला कोणी वाचल्यानंतर बरोबर तर आपल्या लक्षात येईल की इतकं सोपं आहे, चिरंजीव पण इतकं सोपं आहे. आणि मला वाटतं अभंग शांती ब्रह्मेकनाथ महाराजांची समजायला सुद्धा इतके सोपे आहे. आता हे बघा नाही अभंग तुमच्यासमोर तुमच्या सर्वांचा परिचय आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग इतका सोपा आहे. सोनी आता दिनो आजी अमृते पाहाला, पाहाला शब्द आहे, पाहिला म्हणलं नाही तर दुसऱ्या संतांनी पाहिला म्हणलं नाही. पण माऊली काय म्हणतात पाहाला. दिनू ते दिवस म्हटले असते, त्यांनी काय म्हटले दिनू म्हटले, दिन सुद्धा नाही. त्याचा सोनियाचा त्यांनी सोन्याचा म्हटलं असतं, यांनी सोनियाचा म्हटलं आहे. म्हणजे माऊलींच्या प्रत्येक शब्दाला इतकं त्यांच्या ग्रंथामध्ये महत्त्व आहे. अलौकिक अशा प्रकारचं ग्रंथ साहित्य जर असेल तर आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही सर्व ग्रंथांचा राजा समजलं जातं. दुसऱ्या आणखी वेगळ्या भाषेत जर सांगायचं तर संत बहिणाबाई चौधरी आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परमशिष्य, महाराजांची परंपरा स्वप्नात उपदेश करण्याची आहे. निळोबरायांना अनुग्रह दिला, बहिणाबाईंना अनुग्रह दिला आणि बहिणाबाई स्वतः वर्णन करतात ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. त्या वर्णन करतात जय माय ज्ञानदेवी शब्दरत्न जान्हवी, जय माय ज्ञानदेवी. ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात बहिणाबाई. ते म्हणतात जय माय ज्ञानदेवी शब्दरत्न जान्हवी, प्राशितात तोय तुझे सुख होत असे तुझे तोय म्हणजे हे ज्ञानामृत प्राशन केल्यानंतर या आत्मजीवाला आत्म्याला परम सुख प्राप्त होते. की जे संसारात कधीच भेटत नाही. संसारात भेटत असतं ते मंदिरात कोणी आलंच नाही. संसारात दुःख घालवण्याची मागणी देवाकडे केली जाते किंवा संतांकडे केली जाते. त्याचा अर्थ असा आहे की संसारात नक्की दुःख आहे. मग सुख कशात आहे तर जय माय ज्ञानदेवी शब्दरत्न जान्हवी. शब्द नाही ते शब्द
रत्न आहे. आपल्याला अजून कळलं नाही, आपण बोलतो ते सुद्धा एक एक शब्द नसतो. काय असतो तर तो रत्न असतो, अनमोल रत्न असतो. त्याला फार किंमत आहे. रत्नाला किती किंमत आहे? आपलं तर दिवसभर 24 तास बरळतच चालते. माऊलीने हरिपाठाचा शेरा मारून टाकला. याला देव कधी भेटायचं? ज्याच्या बोलण्याला अर्थच नाही, उलट व्यर्थ आहे ते. अनंत वाचा बरळती परा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्वापार युगामध्ये भगवद्गीता नावाचा ग्रंथ वर्णन केला. 6 तासामध्ये. किती? फक्त 6 तासामध्ये. आजही पारायण 6 तासातच होतं भगवद्गीतेचे. याचा अर्थ असा आहे, 6 तासात कुरुक्षेत्रावरती भगवंतांनी अर्जुनाला जी भगवद्गीता वर्णन केली, ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला इतकी आवडली की बाकीचे सगळे ग्रंथ एक आवडलं आणि भगवद्गीता 2 ग्रंथ असे आहेत. तुम्ही म्हणाल एक तर संतांनी ऋषीमुनींनी प्राचीन वैदिक महर्षींनी वेद महर्षींनी निर्माण केलेले लिहिलेले जे व्यास महर्षी आहेत, इतर कणाद आहेत, इतर पतंजली आहेत, अनेक ऋषीमुनींनी जे ग्रंथ लिहिले ना ते ग्रंथ उपनिषद ती वेगळी. आणि देवाने अवतार घेऊन रामकृष्णाने अवतारामध्ये जे काही उपदेश केला त्यातही फक्त एकाच अवतारात केला, तो कृष्ण अवतार म्हणतात. म्हणूनच तो परिपूर्ण अवतार संतांनी मान्य केला आहे. म्हणून एका भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारामध्ये जी भगवद्गीता वर्णन केली ती सगळ्या ग्रंथांचं सार त्याच्यात सांगितलं, सोपं करून सांगितलं. आणि त्याचा जसं चाळणी चहा गाळावा ना, सगळं घाणेरडं केर कचरा मला वाटतं काय असं ते वरती राहतं आणि निवळ चहा काय आपलाच अनुभव आहे ना. कोराच्या तर अगदी सोडूनच बोला. याचा अर्थ इतकं कोरं ज्ञान सर्व वेद शास्त्रे पुराणे उपनिषदे ब्रह्मसूत्रे आरण्यके पंचदशी वगैरे सगळ्या ग्रंथांचं त्याचं काय झालं ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी वर्णन केले. आता हे बघा ना, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या केल्या आहेत, तुम्ही वाचून गेला तुमच्या एक एक ओवी मी आठवणीत आणून देतो. बघा, तैसे अर्जुनाचे निगाजे गीता प्रकाशोने श्रीराजे जन्म मरण संसार वंजिल खेळले जगाचे. जगाचं जन्म मरणाचं ओझ उतरायचं जर झालं तर एकच ग्रंथ जिवंत आहे या जगामध्ये. ते म्हणाल बाकीचे फक्त तुमची संसारातली इच्छा पूर्ण करतात. श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे, तुमची मनोकामना पूर्ण करेल. नवनाथ ग्रंथ भक्तिसार आहे, तुमचं संकट घालवेल, तुमची इच्छा पूर्ण करेल. संतती देईल, संपत्ती देईल, सुख देईल, सगळं काही देईल. पण मोक्षाचं काय करणार? जन्म मरणाच्या आणि दरवेळेला काळाचा सलाम होतो. काळाचा सलाम सोपा आहे का? याचा अर्थ असा आहे त्या काळाबरोबर दर जन्मात झुंज द्यावी लागते, कोटी कोटी जन्मात झुंज द्यावी लागते. यापासून कोण सोडली? तर त्याच्यासाठी एकच ग्रंथ शिल्लक आहे, जिवंत आहे, त्याला म्हणतात फक्त भगवद्गीता. काय म्हणतात त्याला? तुम्ही म्हणाल भागवताचं काय? तीच गीता दुसऱ्या शिष्याला सांगितली म्हणून तिचं नावही बदललं आणि तिचा आकारही बदलला. इथे 6 तासात सांगितली, तिथे 18,000 उभे आहे, किती 15,000पेक्षा अधिक आहे. त्याचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जर वापर पाहिलं ना तर 15,000हून अधिक ओव्या आहेत त्याच्यामध्ये. याचा अर्थ असा आहे मग एका भगवंतांनी ते ज्ञान सांगितलं म्हणून त्याला भागवत नाव दिलं. पण वाचून पाहिलं तर तुम्ही गीता वाचली तरी तुम्हाला ते वाटेल की हेच आहे, फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी रूपाने आल्या. म्हणून गीता आणि भागवतात काहीच फरक नाही, ज्ञान एकच आहे, ज्ञानात काहीच फरक
गीता आणि भागवत. एकाला गडबडीत सांगितले म्हणून 1.25 तास सांगितले आणि एकाला शांतपणे उद्धवाला सांगितलं म्हणून ते मोठं भागवत चालू. एवढाच काय फरक आहे. नाहीतर ज्ञान तेच आहे, अमृत तेच. गाईच्या काशेतून काढलेलं सुद्धा दूध जे आहे ना, ज्याला कोरं दूध म्हणतात, मिरचे दूध म्हणतात, थोडे बरी निरे शब्द वापरला आहे तुकोबारांनी. निरे कशाला म्हणतात? ज्यांच्यात थोडं सुद्धा नीर नाही. कळलं का? आता मराठी कोणाची आहे का इथं? मराठी आहे नाही तर कोणाची नाही. नीर कशाला म्हणतात? नीर म्हणजे काय? अहो नीर म्हणजे पाणी. थोडं सुद्धा ज्याच्यात नीर नाही त्याला नीर म्हणतात. याला मराठी भाषा म्हणतात. नुसतं मराठी म्हणून गेले लोक आहे. याचाच अर्थ असतो. हे बघा, म्हणून ग्रंथ संपदा एवढी श्रेष्ठ आहे की ग्रंथांनीच मनुष्याच्या बुद्धी प्रगल्भ होते. झोपडीत राहणाऱ्या झाडाखाली ऋषीमुनीपासून ज्ञान संपादन करणाऱ्या शिष्यांना वेद उपनिषदाचं ज्ञान झालं. आम्हाला अजून पोट भरण्याचं सुद्धा झालं नाही, इतका फरक आहे. आणि त्यांना 1 रुपया खर्च आला नाही. आपल्याला आता करोडो घालावे लागतात तरी सुद्धा अजून पोट सुद्धा गळगत भरलं नाही. एवढा त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. म्हणून ज्ञानी महर्षी वेगळे आणि आजचे वेगळे. आजची परिस्थिती मी नावे घेत नाही. मग याचा अर्थ असा आहे, प्राचीन वेद महर्षी ऋषीमुनींचं तत्वज्ञान हे वेगळं की ज्यांनी मोक्ष मिळवलं, ज्यांनी तो देव मिळवला. ग्रंथ पारायणाचं महत्व काय याचं एकाच वाक्यात जर उत्तर झालं तर ग्रंथ वाचनाने मनुष्याचं अंतःकरण पहिलं शुद्ध होतं. ज्याच्यामुळे जन्ममरणाची परंपरा जीवाला भोगावी लागते ना, आपल्या दुर्गुण आणि अविचारांनी जीवाला जन्ममरणाची परंपरा भोगावी लागते. ही गीता सांगते. कोण सांगते? हे 16 अध्याय वर्णन आहे. गेल्यानंतर बघा याचा अर्थ काय? मग आपल्याच अवगुणांनी, आपल्याच अविचारांनी, आपल्याच वाईट वागण्याने जर आपल्याला अनेक वाईट जन्म जर भोगावे लागतात नाही का, तर तेच हे जर अज्ञान केलं, हे जर अज्ञानाचं कीट केलं, हे काळीमुक्त अज्ञान, वाईट घाण्याच्या सवयी केल्या, वाईट दुर्गुण अविचार केले आणि अंतःकरण जर शुद्ध झाले तर तो जिवंत देव म्हणायचा. आज जगातला कोण देव म्हणायचा? देव मानानं माना, पण ह्याच्या रूपाने तो जिवंत देव आहे. याचाच अर्थ त्याच्या पायावर सारं जग मस्तक ठेवतं. त्याचं कारण काय? तर त्याला संत म्हणतात, महात्मा म्हणतात. एवढा अधिकार त्याला प्राप्त होतो कारण त्याच्यात ते काय केले आहेत? अवगुण, अविचार, दुर्बुद्धी हे सगळे वाईट अवगुण गेले ना, मनुष्य देव झाला. देव झाला काही होणार नाही. देवा गेल्यानंतर देव झाला हे कोणी पाहिजे? जिवंतपणे देव होण्यात खरा पुरुषार्थ आहे. अंतःकरण शुद्ध पवित्र जर होत असेल, सिद्धुर्टी फिरवली तर पाणी काय होतं? निवळतं म्हणतात. मी फिरवली नाही अजून, नाही, परंतु म्हणतात तुरटी पाण्यात फिरवली तर नुसतं गढूळ पाणी काय होतं? हळूहळू निवळतं म्हणतात. मग तसं आपलं मन सुद्धा हे जे घाणेरडं झाले संसारातल्या विषयाने, स्वार्थाने, लोभाने, नाही, हे घाणेरडं मन असं हळूहळू काय होतं? तर ते निवळायला लागलं. ऐका निवळल्या मने सादर काने परिसवणी. तुकोबार एका अभंगात करून घेतलं. निवळलेलं मन असावं लागतं. गढूळ मन चालत नाही. मन सुद्धा कसं व्हावं लागतं? निवळावं लागतं. जसं गढूळ पाणी निवळावं लागतं ना, तसं मन सुद्धा निवळावं लागतं. आणि ते मन निवळण्याचं काम ग्रंथ करतात. म्हणून ग्रंथांची पारायण महत्वाची नाही. ग्रंथ का वाचावे? तर हे अंतःकरण हे काय होतं? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे काय होतं? तर शुद्ध पवित्र होतं. आणि आतीलच आत्माराम, आतीलच देवत्व बाहेर प्रगट होतो. आतीलच देव प्रगट होतो आणि त्याला साक्षात्कार होतो या जन्मात. याची देही, याची डोळा देव दाखवून सगळा. एवढं सामर्थ्य ग्रंथांच्या नुसत्या पारायणात वाचनात आहे. कारण ग्रंथ पारायणाने मी नेहमी सांगितलं ना की मनुष्याचं मन पवित्र बनते. शुद्ध अंतःकरण जर झालं तरच देवाचा साक्षात्कार. एरवी होत नाही, वाटेल ते करा जीवन, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होतं. आता चला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत काय सांगितले बघा. तैसे निर्मळ झाली या चित्त, किंवा तुकोबारा अभंगात म्हणतात तैसे निर्मळ झाली या चित्त ब्रह्म प्रकाशे सदोदित. कधी कधी नाही, एकदाच नाही, तर सदोदित शब्द वापरला आहे. सदोदित म्हणजे जसा सूर्य दररोज उदित होतो. उदित म्हणजे काय? उदित म्हणजे उदय होणे. आता तुम्हाला मराठी व्याकरण सांगावं लागेल. हे बघा, उदित म्हणजे काय? तर उदय होणे. दररोज सूर्याचा उदय होतो, त्याचा अस्तय होतो. तसं
ज्याचं हृदय अंतःकरण मला वाटतं ज्ञानाने उदित होतं आणि ते ग्रंथ ज्ञान देतात. ज्ञान ग्रंथ काय करतात? प्रदान. ज्ञान म्हटले की पहिले ग्रंथ आले. मनुष्य लबाड आहे, मनुष्य कसा आहे तर खोटा आहे. कधी कधी आपल्या मुलाला एक सांगेल आणि शेजारच्या मुलाला एक सांगेल, कारण त्याचा स्वार्थ आहे नाही. जे आपल्या मुलाला जे शिकवण आहे ते शेजारच्या मुलाला कोण मोकळा आहे द्यायला? त्याचाच अर्थ याचा संसाराचा स्वार्थ आहे. म्हणून मनुष्यात खरेपणा नाही, पण ग्रंथ मात्र कोणालाही ज्ञानच देतात. ग्रंथात काय जसं साखर कोणी तोंडात ठेवू द्या तरी सुद्धा ती त्याला काय देणार? गोडीच देणार. फक्त त्याचं तोंड आलेलं नसलं, ताप आलेला नसलं म्हणजे ताप जर आला तर बिचारी साखर तरी काय करणार? कारण त्याचा बाबा मला वाटतं त्याला काय करत तोंडाला ती कडू लागणार. एवढी गोड साखर बाबाला कडू लागते म्हणजे याला किती तापाला म्हणायचं. तसं संसारात तापलेल्या या सर्व जीवांना अंतःकरण शुद्धीद्वारा देवत्व प्रगट बाहेर होण्यासाठी, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी, नवे नवे मनुष्य जीवनामध्ये त्या परब्रह्माचा साक्षात्कार घडण्यासाठी, थोडक्यात मराठी भाषेत देव भेटण्यासाठी जे घडावं लागतं त्याला ग्रंथांचं श्रवण म्हणतो. म्हणून पहिलं ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे. तुकोबारायने एकाने विचारलं, तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत? तर तुकोबारा एका म्हणला, हा साबण मी तुम्हाला घ्यायचा होता, परंतु पाठीवर म्हणता येणार नाही म्हणून आम्ही घेतला नाही. करू तैसे पाठांतर, घरी गेल्यानंतर बघा, करू तैसे पाठांतर. असं पाठांतर मनुष्याने करावं, असं पुस्तक वाचावं, असं ग्रंथ वाचावे. कसे वाचावे? तुकोबारा त्याच्या पुढच्या चरणात सांगतात, अर्ध्या करुणाकर भाषण. करुणाकर भाषण. भाषण म्हणजे बोलणे, संवाद. पण करुणाकर याचा अर्थ जगात फक्त दोनच करुणाकर आहेत. ते दोन करुणाकर म्हणजे एक तर संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. या दोघांचं बोलणंच फक्त ज्यात लिहिलं आहे तेच पाठांतर करावं, त्यालाच ग्रंथ म्हणतात. बाकीचे ग्रंथ नाही, ही पुस्तक आहे. असं पाठांतर करावं, असं पुस्तक खिशात ठेवावं की तो हरिपाठ असावा, गीता असावी, ज्ञानेश्वरी असावी. वाटेल 3 अध्यायांची ज्ञानेश्वरी आता प्रचलित झाली आहे, त्याचा अर्थ असा ती खिशात ठेवावी. तात्पर्य थोडक्यात काय तर असं वाचन करावं, असं वाचन करावं की त्याने या कळी काळापासून वाचवावं. कोणी वाचावं? त्या पुस्तकाने वाचावं, त्या ग्रंथाने वाचावं. असे ग्रंथ आहेत का की ते तुम्हाला कळी काळापासून वाचवतील? असा कोणी ग्रंथ राज आहे का की तो तुम्हाला यमापासून सोडवेल? यमाच्या हाती देणारे सगळेच आहे. बांधुण्या देती यमा हाती. तुकोबारा का म्हणत बांधुण्या देती यमा हाती. मग हे सगळे यमाच्या तावडीत नेऊन देणारे आहेत, पण वाचवणारे आणि सोडवणारे कोण आहे? तर असे ग्रंथ आहेत की त्यांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणतात, त्याला भगवद्गीता म्हणतात, त्याला भागवत म्हणतात. तुम्ही म्हणाले हीच नावं का घेतात पुन्हा पुन्हा? तर त्याचं उत्तर आहे, मला वाटतं तुकोबारा त्यांच्या पंचरत्न हरिपाठात आगमन करतात. ते म्हणतात गीता भागवत देव उच्चारिता. नुसतं गीता वाचली नाही तरी चालेल, भागवत नाही वाचायचं भाग्य मिळालं तरी चालेल, पण नुसतं तोंडाने जरी गीता भागवत असं तरी म्हणाल ना तरी पापाचे तो वार्ता कोठे त्याचं वर्णन
वरती असे ग्रंथ वाचावेत की त्याला पुन्हा वरती नाही, म्हणजे त्याला पुनर्जन्म नाही. नाहीतर भरवशाने जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बाप. पण गीता ज्ञानेश्वरी वाचाल तर ना, वाचाल तर वाचाल म्हणायचं नाही, मला तुम्ही वाचत नाही. बाकीची पुस्तके जन्मभर वाचा, काय होणार नाही त्यांची. पण असे वाचावे की करुणाकर भाषण. या भागात ठिकाणी तुकोबाराला आमच्यावर विश्वास नाही, तरी तुकोबारांकडे म्हणाले महाराज तुम्ही तरी सांगा, हे काही तरी सांगून राहिले. महाराज म्हणतात करू तसे पाठांतर, असं पाठांतर करावं. ग्रंथ पाठ असावे मनुष्याचे. अजून आम्हाला काय पाठ आहे, आपण काहीच नाही, फक्त त्याच्याकडे पाठ आहे नाही का, आणि संसाराकडे तोंड आहे तेवढं नाही का. आदित्याचे झाडे नामराज ज्ञानेश्वरीत वर्णन करतात का, आदित्याचे झाडे नेहमी सर्व सूर्य आपले. आदित्याचं झाड म्हणतात त्याचं पूर्ण नेहमी सूर्य जिकडं जाईल तिकडे जातो म्हणतात, त्याचा अर्थ असा. तसं आपलं नेहमी संसाराकडे तोंड आहे आणि पाठ देवाकडे आहे. पाठांतराचं काही नावच नाही. पण असं करावं की करुणाकर भाषण म्हणून एक तर संतांचे ग्रंथ आणि एक तर दुसरे भगवंतांच्या मुखातून काय मिळलेले गीता भागवतासारखे ग्रंथ मनुष्याने वाचावेत, श्रवण करावेत. त्याचं काय महत्व आहे मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलींना आपण विचारू, काय आहे या ज्ञानेश्वरीचं महत्व. तसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही यान, तिची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. तुम्हाला मोक्ष संपदा पाहिजे ना, बाकीची संपत्ती नाही, ती भाग्याने मिळणारच आहे. भाग्य म्हणतात ना, प्रारब्धाची जोडे धर प्रारब्धाची वाढी. मान सन्मान हे आता गावात चाललंय नाही का, कुणी कुंकू लावतात, कुणी हळदही लावतात नाही का. मला वाटतं हे जे सगळं चाललंय प्रारब्धाने मिळत असतं. त्याला देवाची कृपेची गरज लागत नाही. देवाची कृपेची गरज त्याला लागते मोक्षासाठी. कशासाठी तर तो देव भेटण्यासाठी, जन्म मरणाची बाधा नाही होण्यासाठी, गळी काळापासून कायमच मुक्त होण्यासाठी. आणि एवढंच काय की पुनरपी जनन पुनरपी मरण, मी एकदा जे आहेत ना त्या चुकून वैकुंठात तरी राहू, नाहीतर कैलासात तरी या जीवाने गेल्यानंतर राहू, पुन्हा गाढव पुत्र होऊन जन्माला येऊ नये, धिक्कार असो त्या जगण्याचं म्हणतात. म्हणून याच्यासाठी वाचायचं झालं तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. जन्ममरणाची वाईट परंपरा जर जात असेल तर ग्रंथांच्या वाचनाने जातं. पण संतांचं कोणतंही वाचा, स्तोत्र वाचा, काही त्याचं चरित्र वाचा, भगवंतांनी सांगितलेली ती ग्रंथ आहेत गीता भागवतासारखी, ते वाचा. त्याने काय होईल तर करुणाकर भाषण. का वाचा तर ते करुणाकर आहे. सांगणारे कोण आहेत? करुणाकर आहेत. ते करुणा त्यांच्या पोटात दडली आहे. ज्ञानेश्वर माऊली आता समाधीत आहेत आळंदीमध्ये. पण इथं जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असतील ना तर तुम्ही उच्चारलेली माऊलींच्या कानावर समाधीत जाते. कुठं जाते ती? समाधीत जाते. आणि तिथून माऊलींची कृपा होते. कुठे डोंगराच्या शिखरावर तुम्ही मला वाटतं त्यांचं स्मरण करा. आता हृदय आपुले चौपावण्या भले वरी वैसो पावले श्रीगुरूंची. आपल्या श्रीगुरू माऊलींच्या हृदय कमलामध्ये स्थापना करावी. दररोज उठल्याबरोबर पहिलं प्रातस्मरण करावं तर देवाचं नाही, कोणाचं करावं तर पहिलं आचार्यांचं करावं, गुरुदेवांचं करावं. जय जय आचार्य. माऊलींना विचारलं तुम्ही काय करता? माऊली म्हणतात त्या ज्ञानेश्वरीमध्ये जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुबोदया. आता एक एक ओळीचा अर्थ सांगायचं झालं तर ओळीवरच कीर्तन होऊन जाईल ठीक. याचाच अर्थ असा होतो की जय जय आचार्य. हे आचार्य म्हणजे सद्गुरू माऊली तुमचा जय जयकार असो. जय जय आचार्य समस्त सुरवर्या. सगळे 33 कोटी देव आहेत पण तुम्ही देवादिदेव आहात. म्हणजे तुम्ही समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्य. पहाट होते पण कोणती पहाट? प्रज्ञेची पहाट. आणि प्रज्ञा कोणाला म्हणतात? मुलीला नाहीत म्हणत. कोणी नाव घेईल प्रज्ञा मुलीचं? काय करायचं? पण प्रज्ञा नाम बुद्धी सद्बुद्धी तिला म्हणतात. जी सद्बुद्धी आहे ना तिला प्रज्ञा म्हणतात. आणि ती प्रज्ञेची पहाट होणं म्हणजे मोक्षाचा फलाचा मार्ग मोकळा होणं म्हणायचं. उजडण्याच्या अगोदर काय होतं तर प्रभात होते. प्रभात कशाला म्हणतात? आता तुम्हाला एक एक मला वाटतं वर्णन करावं लागेल. उषःकाळ कशाला म्हणतात? हे सोनेरी किरण ज्या वेळेला आकाशात तयार होतं ना त्यावेळेला उजळलेलंही नसतं, पहाटही नसते, सूर्योदय नसतो, त्यावेळेला उषःकाल म्हणतात. काय म्हणतात त्याला? उषा देवी. मला वाटतं काय म्हणतात त्याला? उषा देवीचा उदय होतो त्याला उषःकाल म्हणतात. असो याचा अर्थ असा आहे जोपर्यंत सद्बुद्धीच उदय होत नाही ना तोपर्यंत मोक्षाचा मार्ग कधीच मनुष्याला सापडत नाही.
आणि त्याच्यासाठी ग्रंथ श्रवणाची गरज आहे आणि ती संतांच्या मुखातून ऐकण्याची गरज आहे आणि ते संतांचं मुख म्हणजेच माऊलींचं. सांगणारे कोण आहेत? नेवाशाला खांबाला टेकून जगात मूर्तीसाठी मंदिरं बांधली, पण तिथं मात्र खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली ना, त्या खांबासाठी मंदिर बांधलं. कोणासाठी? जगात खांबासाठी मंदिर असेल तर कुठं? फक्त नेवाशाला. बाकीकडे देव मूर्ती असेल, संतांची मूर्ती असेल किंवा घोडा असेल त्याच्यासाठी सुद्धा मंदिर असेल. कदाचित गाढवासाठी लोक बांधाय बसले, त्याचं कोण सांगते नाही. लोक कोणाचं मंदिर बांधतील, कोणाची समाधी बांधतील सांगता यायचे नाही. अहो रेड्याच्या म्हशीपुत्राचे आहेत तर मग आणखी काय सांगायचं? मग गाढवाची बांधली म्हणून काय बिघडते नाही? होतं ना कधी समाधी गाढवाची. आता बऱ्याच समाध्या गाढवांच्या आहेत नाही. विठ्ठला शरीराने गाढव सांगत नव्हतो. ती अशी वागत होती की गाढवाला सुद्धा लाज वाटत होती त्याच्याकडे बघून. गाढवाला सुद्धा ही जिवंत असताना अशी वागत होती. त्याने जर बघितलं नाही ह्याच्याकडे तर त्याला वाटत होतं मला उगीच त्या विश्वामित्राने गाढव बनवलं, खरं तर हाच गाढव आहे नाही. त्याचा अर्थ म्हणून वागणं, चांगलं वागणं हाच खरा परमार्थ आणि देवाला आवडणारी भक्ती आहे. हे आपल्याला अजूनही कळलं नाही. ती ज्ञानेश्वरी सांगते. तसे भोगा तुम्ही निघता. माऊलींना विचारू, माऊली उभी करतात, 12 देवळी आहे त्यामध्ये वर्णन करतात. तसे भोगा तुम्ही निघता, चित्त मध माझे निघता, हळूहळू पंड सुद्धा मीची होशील. एकदम नाही जायचं पंढरपूरला म्हणाले, उडी मारली. मग हळूहळू तुला 2-4 दिवस लागतील, 5 दिवस लागतील, पण हळूहळू तू कुठं जाणार तर माझ्या भेटीला नक्कीच येणार. तसं सारं जीवन देवाने दिलेलं आयुष्य संपेपर्यंत निश्चित देव व्हाल, देवापर्यंत वैकुंठ कैलासात जाल, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला हळूहळू प्रवास करण्याची गरज आहे. आणि ती हळूहळू प्रवास म्हणजे भक्ती मार्ग. भक्तिमंत त्याला म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा दुःख भोगायचं आणि पुन्हा पुन्हा काळाच्या आत तोंडात जायचं. ही चांगली गोष्ट आहे का? याचा अर्थ म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी काय उभ्या केल्या? हे असो भाऊपणे ना रूपाशी येणे, नाही लाजीरवाने दयावणी. नाही लाजीरवाने पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणाच्या तोंडात जाणं ही जीवाच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट दुसरी कोणती नाही. ही ओवी सांगते ज्ञानेश्वरीची. तुम्ही वाचून गेला असणार ती. याचाच अर्थ असा होतो. म्हणून ज्याला लाज आहे ना, थोडक्यात सांगायचं म्हणून माऊली म्हणतात. म्हणून तरी थोडी लाज धरावी. तुम्हाला एवढं कसं बोलता तुम्ही? तर माऊलीनाच विचारू आपण, तुम्ही काय सांगता? तर ऐके तरी ऐके दया प्राण्यांचे ठाई, मनुष्य जन्म प्राप्त होऊन ज्याला तरी ऐके प्राण्याच्या काही, दया प्राण्याच्या ठाई. ही या ज्ञानाची आवडीची नाही. या ज्ञानाची आवड नाही त्याला म्हणाले. बाकीचं सगळं आवडत नाही, फक्त हेच आवडत नाही. बाकीचं सगळं वेगळं आवडतं. याला सोनं आवडतं म्हणून वेगळं सुद्धा रस्त्यावर पडलं तर हात लावतो, खरं सोनं आहे का नाही. त्याचा अर्थ असा आहे. मग त्याला साधं वेगळं आवडतं तर सोनं का नाही आवडतं? तुमची आमची गोष्ट थोडा सीतामाईला आवडली त्यात काय नाही. सीतामाई सारख्याला सुद्धा सोन्याची आवडली नाही. आता या प्रकारची कशी सुद्धा अवघड आहे. म्हणून तर संसारातले दुःख भोगावे लागतात. या हाव किंवा स्वार्थ, लोभ याने हे सगळं दुःख भोगावं लागतं. म्हणून ज्याच्या मनामध्ये हाव स्वार्थ नाही ना, आज जगात तो खरा सुखी आहे. आपल्याला सांगत होतो की माऊली म्हणतात तरी ऐके दया प्राण्याचे ठाई, या ज्ञानाची आवडीची नाही. त्याचे ज्याने सांगू काही वरील मरण चाल. त्याच्या जगण्याचं काय सांगू म्हणाले? तो मेलेला बरा म्हणू शकते. हे आम्ही नाही. कोण म्हणतात हे? होई गेली तुमच्या वाचनातून ज्ञानेश्वरीतली. याचाच अर्थ आहे. पर्यंत त्याचे ज्याने सांगू काही वरील मरण चाल. तो मेलेला बरा म्हणतात.
तुकोबरायांनी त्याचाच अनुवाद गात्यात अभंगात केला. कासयाचे जन्म जिताती संसारी माकडाच्या परी गारुड्याचा. तुकोबरायांनी ही भाषा वापरली होती. ज्याला ज्ञानाची चाड नाही, ज्याला भक्तीची चाड नाही, ज्याला परमार्थाची चाड नाही, मला वाटतं त्याला माकडाच्या परी गारुड्याच्या. तुकोबराय म्हणतात त्याने नाचावं आणि ह्याने नाचावं, नाही का? त्याने नाचवावं आणि याने नाचावं. ही परिस्थिती या संसारिकाची आहे. कोणी मोठा फेटा म्हणला तरी तोच, टोपी घातली तरी तोच, तरी हे तरी हे मला वाटतं गारुड्याचंच आणि हे माकडाचंच म्हणायचं थोडक्यात. याचा हे संसारातील माकडं नाचतच असतं. म्हणून आमचे ज्ञानोबाराय वर्णन करतात त्याच्या जीवनात धिक्कार, कारण त्याला काय नाही तर ज्ञानाची अपेक्षा नाही. आणि ध्यानात ठेवा, ज्ञानाशिवाय कधीच मोक्ष मिळत नाही. हे आम्ही नाही, संत नाही, तर साक्षात वेद भगवान सांगतात. कोण सांगतात तर वेद भगवान सांगतात. ज्ञान बिन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद जे सांगतात त्यात ज्ञान आहे आणि तेच गीता भागवत जे सांगतात त्याच्यात ज्ञान आहे. म्हणून ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तुम्ही म्हणाल आमच्यासारख्या सामान्य भक्ताला ज्ञान कसं होईल, तर त्याच्यासाठी ग्रंथांच्या वाचनाची आणि श्रवणाची गरज आहे. तुम्ही म्हणाल त्याच्यावरून काही ओव्या ज्ञानोबारांनी त्याच्यामध्ये केल्या आहेत. हे बघा, सैसामानाचा मारण्याकरिता मन मारावं लागणार नाही, बाकीच्यात मन मारावं लागतं. परमार्थात मन मोकाट असतं आणि संसारात मन मोकाट असतं आणि परमार्थात मन मारावं लागतं. ज्याला खरा परमार्थ करायचा ना त्याला पहिलं कोणाला मारावं लागतं? मनाला मारावं लागतं. अंतर्बाह्य जग आणि मन तुकोबराय म्हणतात. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आम्हाला एक तर जग का चांगलं आहे का, त्याचा जग कसं आहे ते अनुभव आल्यानंतर कळतं कसं आहे ते. आणि मग जग हे असं आहे ना, तर मग एक तर जग आणि दुसरी बाजू म्हणजे मन. या दोघांना मारावं लागतं. एक जगाचं सहन करावं लागतं आणि मनाला मारावं लागतं. पण इथे मारण्याची गरज नाही. इतकं सोपं आहे देव मिळवणं. म्हणून ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. तैसा मनाचा मारण्याकरिता इंद्रिया दुःख न देता मोक्षाची आशा आहे श्रवणाची माझी. इंद्रियांना दुःख द्यायची गरज नाही. कसं तुम्हाला एका वाक्य दर्शन सांगतो. रामदास स्वामी महाराजांनी पेढे रामप्रभूंना नैवेद्यासाठी चालवले. त्यावेळेला चालत असताना ते पेढ्याकडे पाहिले, पण पेढ्याकडे गेल्यानं त्यांचं शरीर नाही, डोळे नाही, कान नाही, तोंड नाही, तर काय गेलं तर ते हे शरीर जड आहे, जातं त्याचं नाव मन आहे. ते म्हणाल हे शरीर तर तुमच्या स्वाधीन दिलं, त्याला जाळा म्हणतात त्याला, नाही का? मग काय जातं त्याचंच नाव मन आहे. त्याचं जाणार येणार काय आहे तर ते मन आहे. म्हणून मन शिकलं पाहिजे. मनावरच मोक्ष आहे आणि मनावरच अधोगती सुद्धा आहे. मनुष्याना कारण करणं मोक्ष वेदस्मृती सुद्धा सांगते. त्याचा करते मनावर आहे. मन करारे प्रसन्न काय सगळं सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इत्यादी तुकोबरायांचा बंधन सुद्धा आहे. म्हणून मनाने प्रसन्न करून घेतलं पाहिजे. ज्याच्या अंकित मन आहे ना, जगाची गोष्ट सोडा, देव त्याच्या हातात म्हणायचे त्या मनाला सुद्धा मारण्याची गरज नाही. येथे मोक्षाची अशी आहे का श्रवणाची माझी. नुसतं ज्ञानेश्वरी कानाने श्रवण केली ना, श्रवण करणं कशाला म्हणतात?
तसे सर्वांगाचे कान करून निघाले, नाही का? सर्वांगाचे कान 2 दिले आहेत असं नाही, सर्वांगाचे कान. इतकं चित्त देऊन जो ऐकतो ना ज्ञानेश्वरी, आता आम्ही बोट फिरवली असती तर मोक्ष कसं मिळालं? आणि आपला आत्माराम शुद्धांत करून बाहेर प्रगट व्हायचा कसं? बोट फिरून काहीच उपयोग नाही बरं का? त्याच्या पलीकडे जाऊन सांगू इच्छित नाही, पण बोट फिरून काहीच होणार नाही. तर मन त्या शब्दात गेलं पाहिजे. तुम्ही मौन धारण करून जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी चालेल, पण मनपूर्वक वाचली पाहिजे. कशाने वाचली पाहिजे? मनाने वाचली पाहिजे. मग वाचायचंय कोणाला? मनाला. मग कोणी वाचली पाहिजे? मनानेच वाचली पाहिजे. याचा मन लावून वाचली पाहिजे. मुक्याने वाचा तरी चालेल, नाहीतरी मुक्याला कुठं वाणी आहे बोलायला, पण त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली तरी त्याचा उद्धार होऊ शकतो. याचा अर्थ त्या मनाने वाचण्याची गरज आहे. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. तुमच्या वाचनात तुमच्यावर गेले तैसा मनाचा मार्ग करिता इंद्रियात उकळ देता येत मोक्षची आशा ऐका श्रवणाची माझी. म्हणून ही ज्ञानेश्वरी भगवद्गीता कानावर जरी नुसती आली ना तरी सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त होतो, म्हणजे भगवंत प्राप्त होतात. याचा एवढा लाभ बाकी कशाने होत नाही, तो नुसता ऐकल्याने होतो. ते म्हणाल काय तर त्याच्याबद्दल पुढे काही वयाले आहेत बघा. ते म्हणतात ते काय म्हणतात, जरी का मंत्रीची वैरी मरे तरी वाया का बांधावे कटारे, रोग जाय दुधे साखरे तरी कडुलिंब का बिया. नाही का? दूध साखर जर मिश्रित करून जर घेतलं तर मला वाटतं रोग जातो, तर कडुलिंबाचा रस घ्यायची काय गरज आहे? तसं बाकीची साधनं करण्याची काय गरज आहे? नुसतं ऐकण्याचं काम केलं म्हणजे झालं. नुसतीच मन लावून ऐकलं की मोक्षच मिळणार, म्हणजे भगवंत प्राप्त होणार. हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. म्हणून श्रवण भक्ती 9व्या भक्तीमध्ये पहिल्या क्रमांकाची आहे. भागवतामध्ये तसा श्लोकच आला आहे. श्रवण पहिला काय उच्चार केला? भगवंतांनी उद्धवला सांगताना पहिल्यांदा म्हणाले श्रवण. म्हणून ज्यांना वाचायची त्यांनी वाचावे, बसलेल्यांनी काय करावे तर ऐकावे. आणि दुसरी गोष्ट ही आहे, वाचकाने सुद्धा मनात वाचावी पण त्याच्या कानाने ऐकावी. मग त्याला देव मिळतो या जन्मामध्ये. एवढं ज्ञानेश्वरीचं महत्व आहे बरं का. मग ज्ञानेश्वरीचं काय वर्णन करावं हे आम्ही सांगत नाही. जनाबाईंना विचारा. जनाबाई म्हणतात, तुम्ही जर कोणी ज्ञानेश्वरी वाचत असाल तर माझं तुम्हाला लोटांगण आहे. माझं तुम्हाला काय आहे तर नमन नाही. तुकोबरा एक म्हणतात, तुमच्याकडे भक्तीचं भाग्य जर असेल तर तुम्हाला माझा नमस्कार आहे. भक्तिवादी गाठी धन त्या नमन जीवाशी माझं नमन आहे, नमस्कार आहे तुम्हाला. तुकोबरा अभंगात म्हणतात. आणि ती जनाबाई काय म्हणतात, पांडुरंगाच्या लाडक्या प्रेमळ भक्त जनाबाई, ज्यांच्याबरोबर देवाने दळण दळावं, बेनी बनी करावी, केर भरावं, झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. एवढा देव ज्यांनी रागवला ना त्या जनाबाई म्हणतात ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना माझं काय तर लोटांगण. एवढं भाग्य वाचकांचं आहे बरं. म्हणून वाचत नाहीत, वाचले म्हणायचे नाही का. ते कळी काळात कोण काय झाले म्हणायचे. म्हणून दररोज ज्ञानेश्वरी वाचावी बरं का. नाही वाचता तुम्ही दान पसायदान तरी म्हणावं, कारण पसायदान हे ज्ञानेश्वरीचं चार आहे. आणि हा संपूर्ण अभंगाच्या गाथा 4,500 तुकोबारांचा आहे ना, त्यातले 12 अभंग हे त्याचं सार आहे. काही नाही घेतलं तरी 12 तरी अभंगाचा हरिपाठाचं. त्याचा अर्थ कारण जे वैकुंठातून तुकोबारांनी गेल्यानंतर पाठवून दिले, याचा अर्थ एवढं त्या 12 अभंगाला मोठं आहे हे सांगू. ज्यांना काही ज्ञानेश्वरी वाचता जरी नाही आली तरी शर्ट घालताना गोपीचंदन लावताना परसाद मागायला काय हरकत नाही. थोड्या वेळात होऊन जाते ते. 5-6 म्हणजे ज्ञानेश्वरीचं सार आहे.
आणि पसायदानात ईश्वराची कृपा आहे, मागणी केली त्याच्यामध्ये, म्हणून दररोज पसायदान म्हणण्याची परंपरा आता शाळेमध्ये सुद्धा आहे. हे उशिरा कळलं या पेट्यानं, नाही का? याचा अर्थ असा होतो की म्हणून सांगत होतो की मोक्षासाठी फार लागत नाही, फक्त करुणाकर भाषण, म्हणजे त्या करुणाकर परमात्म्याने देवाने दया ग्रंथ करण्याने जगाला दिलेलं ज्ञान ज्याच्यात आहे ना, ते ग्रंथ पाठांतर करावेत, वाचावेत, त्याचं चिंतन करावं, अर्थाचं चिंतन करावं, त्याचा अर्थ त्याने आपल्याला तो देव मिळेल अथवा मोक्ष मिळेल. विठाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात ते अंतःकरण शुद्ध होतं, नाहीतर उपयोग नाही. तशी अंतःकरण शुद्ध नसतात. कारण जे जीविता ते वाणीने जरी शिवता तरी ते अन्नाची पंडू सुद्धा विष होय. ते अन्नाची पंडू सुद्धा विष होय. अमर्याद खाल्लं तर ते खाल्लेलं अन्न जीवन शरीर जगवणारं अन्न तारक नाही तर मारक बनतं, ते विष बनतं, अन्न नाही. त्याचा तसं अंतःकरण शुद्ध जर नाही झालं ना, तर मला वाटतं तया अंतःकरणता सगळं कामोपशांता परमात्मा पर्वता दुरी नाही. जितात्मना या श्लोकावरच्या ओव्या आल्या ज्ञानेश्वरी पुढे गेल्या. तया अंतःकरणजिता, तया अंतःकरणजिता सगळं कामोपशांता परमात्मा पर्वता दुरी नाही. या जगात देव त्याला दूर नाही, परंतु ज्याने अंतःकरण जिंकलं, ज्याचं अंतःकरण हृदय शुद्ध झालं ना, त्याला देव दूर नाही, कारण याच्यातच तो दडला आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला तळ हातावर पाहिजे ना, देव नाही तो आतला आत्माराम, तुम्हाला जर तळ हातावर पाहिजे ना इतका सोपा, तर त्याच्यासाठी ज्ञानोबा त्याचं ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. हे गीता नाम विख्यात, हे ज्ञानेश्वरी शास्त्र, हे गीता ज्ञान फक्त उपयुक्त आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मती आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आत्मा राम प्राप्त होत असेल तर त्या गीता ज्ञानेश्वरीच्या या ग्रंथाच्या श्रवणाने वाचनाने होतो. म्हणून करुणाकर भाषण नाही का, जीही केला मूर्तिमंत, ज्यांनी देव मूर्तिमंत न दिसणारा देव आणून उभा केला ना, ऐसे संत प्रसाद. म्हणून ग्रंथ नाही ते संतांचा काय आहे, प्रसाद आहे बरं का. ज्ञानेश्वरीला नुसतं पुस्तक म्हणू नये, तर तो माऊलींचा काय आहे तर प्रसाद आहे. म्हणून दररोज त्याच्यावर मस्तक ठेवावं, एक तरी पत्र पुष्पम त्याला समर्पण करावं आणि भव सादर करून जाण्याविषयी माऊलींना प्रार्थना करावी. दुसरं मागू नये, दुसरं पोटासाठी किंवा प्रपंचासाठी जर मागितलं तर मिळेल, पण पुन्हा अर्धा चालूच राहणार नाही. ही जन्म मरणाची अर्धा संपणारच नाही. याच्यासाठी मग तरच त्याची अर्धा जाईल. त्याची सरली, त्याची सरली, त्याची सरली
म्हणाले एखादा 100 नाही 5 वर्ष जगला होता, पण कशासाठी जगला हे जर विचारलं ना त्याला तर बाकीची गोष्ट थोडं समजत. पण जन्म मरणातून जर सुटला नाही ना तर त्याच्यासारखी आणि कोणी केली नाही म्हणे. म्हणून देवाला मागावं, देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वास, स्वीकृती, भावबळे. तुकोबरा म्हणतात काय मागावं देवाला, तर विश्वासपूर्वक, श्रद्धापूर्वक भक्ती मागावी देवाला. आणि हे शिकवतं ग्रंथ. तुम्ही आम्ही नाही, शेजारीला शिकवणार आहे. आई सुद्धा आपल्या बाळाला शिकवू शकत नाही, कारण तिचंच आज्ञान केलेलं नसतं. फक्त आईचा उपकार एवढा आहे की जग दाखवलाय. पण देव दाखवावा तो आमच्या माऊलीने. कोणी दाखवतं? माऊलीने. आणि कथा दाखवा तर ज्ञानेश्वरी, हरिपाठ या रूपाने दाखवा. म्हणून या ग्रंथांची आज मनुष्याला जीवन गरज आहे. ज्याला सुखाने जगायचं ना त्याने आज ग्रंथाशिवाय जगू नये. ग्रंथांच्या सहवासात जगणं हेच खरं जगणं आहे. पण शहाणा मनुष्य ग्रंथाशिवाय क्षणभर जगू शकत नाही. कळलं? शहाणा मनुष्य खिशात एक पान तरी ग्रंथाचं ठेवील याचा अर्थ तर त्याचं जगणं आहे. तर माशाला जसा पाण्याचा उपयोग मरणाची शिक्षा देतो. किती तासाने मासा मरतो बरं पाण्यातून बाहेर काढला. दास कशाला बोलतात नाही, क्षणाचा उपयोग म्हणायचा. जीवजिंती जीवना सांगे मत्स्या मरण बरोबर आहे. ज्ञानेश्वरी गोव्या करतात, तुमच्या वाचनातून लिहिलं त्याचा अर्थ जीवजिंती जीवना सांगे मत्स्या मरण त्या वियोग आहे. जसं जीवाला हे बघा, जीवाला म्हणजे त्या माशाला पाण्याचा उपयोग मरणाचा दंड देतो, म्हणजे शिक्षा देतो. तसं ग्रंथाशिवाय जी माणसं आज जगतात ना, जन्म त्यांचं आज्ञान केलं आणि आज्ञान न केल्यामुळे अवगुण जाते. आणि अवगुण न केल्यामुळे ही जन्ममरणाची परंपरा कधीच जाणार नाही. हा क्रम आहे. म्हणून पहिल्या अंतःकरण शुद्धीद्वारा आतलं देवत्व प्रगट होण्यासाठी अवघ्या दशायने साधती जन्माचं सार्थक होऊन जातं. काय केलं म्हणजे जन्माचं सार्थक होतं. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि तो देव एकची देखल्या म्हणायचं त्याचा अर्थ. आणि तो देव दाखवण्याचं काम ग्रंथ करतो. कारण हृदय अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय आता तुम्हाला सांगतो. तुकोबरांकडे गेले महाराज म्हणाले तुमचं काय मत? महाराज म्हणाले काय करायचं, सोन घेऊन देव भेटत असतो तो कुठं. तुकोबरा म्हणतात एकाने काय केलं, आपलं नारळा एवढा दगड घेतला, फार वेळ घेतला. नारळा एवढा दगड घेतला आणि त्याला पातळ गुळ सारवला. काय केला तर पातळ गुळ सारवला. तुकोबरा अजून त्याचं वर्णन म्हणतात गुळे मागून या दगड ठेविला. गुळे मागून या दगड ठेविला. वरी दिशे भला लोकाचारी. आणि या आंधळ्या लोकांना तुका म्हणे कैसे आंधळे. तुम्ही म्हणा आंधळे आहेत, आम्ही म्हटलं तर जमणार नाही. इंजन कसे आहेत तरी अहो यांना घर कधी दिसलं नाही. संत यांना कधी दिसले नाहीत म्हणून हार केले तर या लोकांनी केले. संतांचे हार कोणी केले? या लोकांनी केले, या दुष्टांनी. कारण यांना खरं दिसत नाही म्हणून तुकोबरांनी त्यांना आंधळ म्हटलंय. बरं एक नाही दोन आहेत ना डोळे. मी म्हणतो एक आंधळा झाला तरी त्याला दुसरं तर आहे ना. पण दोन्ही ज्याचे गेले असतं ते काय. म्हणून दोन्ही डोळे ज्यांचे गेले, दृष्टी ज्यांची गेली ना, ज्यांच्या जीवनातली दृष्टी गेली ना, ते सृष्टीत नुसती जागतात म्हणायचं. या सृष्टीत फक्त काय करतात, जगतात. म्हणून तो परमात्मा त्यांना कधी जन्मजन्मांतरात तुका म्हणे देवा तया नाही पेटी ऐशे कल्प कोटी जन्म घेता वाटेल ते ह्यांनी करू द्या, काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत हृदय अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या देवाचं नाव सुद्धा कोणी घेऊन भेटायचं नाही. तर महाराज म्हणतात भेटीला गे पंढरीनाथा जीवेला गेली तळमळवता कधी कृपा करशीने मज दिनाचे धावणे. माझ्यासारख्या दिनासाठी कधी धावून येणार पांडुरंगा. हे तुकोबरांची प्रार्थना आहे अभंगात. तुम्ही गावाचा म्हणजे कळेल. परंतु त्याच्यासाठी हृदय किती पवित्र पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ मग येऊनी गोपाळ राही देते. पण त्याच्यासाठी एवढं निर्मळ होण्यासाठी फक्त ग्रंथच हे काम करू शकतो. म्हणून ग्रंथ वाचावेत, ग्रंथ ऐकावेत म्हणजे श्रवण करावं.
श्रवणाचा महिमा असा आहे की श्रवणाने परीक्षित तरुण गेला. श्रवणाने राजा भागवतात जर पाहिलं आपल्या वेळेस परीक्षित राजा तरुण गेला. कशामुळे? नुसतं श्रवण केलं म्हणूनच. म्हणून श्रवणाचा महिमा एवढा आहे. म्हणून श्रवणाची पापे जाती. तुम्हाला काही शेवटच्या उपक्रमामध्ये उपसंहारामध्ये ज्ञानेश्वरी माऊली वर्णन करतात त्या हव्या तुमच्या वाचनातून गेले असतील ते बघा. म्हणून श्रवणाची पापे जाती आणि एक धर्मधरी उन्नती स्वर्गराज्य संपत्ती लायाची शेती. स्वर्गातली संपत्ती त्याला मिळू शकते देवाची कृपा झाली तर. आणि ती कृपा कशाने होईल? मी नाथ महाराजांकडे एकदम गेले आणि नाथ महाराजांना म्हणाले, महाराज सांगा आता आम्हाला देवाची कृपा या कलियुगात आणि या असल्या या जगात कशाने होईल? तर महाराज त्याचं वर्णन करतात. पावधरुया वाचनानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा अनुवाद शांतीप्रभू एकनाथ महाराज या अभंगात करतात. पहिले जगात आज प्रत्येक मनुष्याला अपेक्षित आहे ती फक्त देवाची कृपा. कशासाठी चाललंय हे सगळं? मनुष्य स्नान करून मंदिरात येतो, कशासाठी येतो? त्याची कृपा, बाबाची कृपा होण्यासाठी. पारायण करतो, व्रत वैकल्य उपवास शेंगदाणे फुटाणे वाटतो, संतोषी मातेचे व्रत करतो. कशासाठी करतो? हे देवाची कृपा होण्यासाठी, बाकी कशासाठी नाही. बळी सुद्धा देतो कशासाठी? तर नरबळी हे वेगळं जाऊ सांगायचं. आता स्वातंत्र्य मिळालं ठीक आहे, पण सांगतो हे नरबळी सुद्धा हे बेटे देत होते. कशासाठी? त्या देवाची कृपा होण्यासाठी. आता मला सांगा, असली कामं केल्यावर देव कृपा करेल का? कधी करेल कृपा? मग देवाची कृपा कशाने लवकर होईल? तर याचा अर्थ शांतीप्रभू एकनाथ महाराज एकाच वाक्यात सांगतात, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी. म्हणून दररोज ज्ञानेश्वरी वाचावी. आम्ही नाही म्हणत, आमचे नामदेव महाराज वर्णन करतात. नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव या गिरतीची अक्षरे जवळजवळ पैकी मग होती नावठावठी पळेची बाप किंवा ज्ञानेश्वरी शेवटच्या वेळेला त्याच्यामध्ये मग तयाच्या सर्वपोटी तैसा कानाच्या महाद्वारी
गीता कदर जेत करी तेच सृष्टीचे आदिवरी जायची बाप. सृष्टी निर्माण झाल्यापासून त्या जीवाचं जे पाप आहे ते सगळं जातं कशामुळे तर फक्त या गीता ज्ञानेश्वरीचे अक्षर कानावर आले म्हणून ऐकावे बरं का. ज्याला वाचायचंय ना या कळी काळातून तर त्याने ज्ञानेश्वरी वाचली अथवा गीता वाचली. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी काही फरक नाही. ते लोक आहेत आणि मला वाटतं त्याच्यावर मावळीने ओव्या केल्या आहेत तेवढाच फरक आहे. त्या सोप्या करून सांगितल्या दष्टान सिद्धांत मांडून केल्या आहेत म्हणून मोठी झाली आहे 9,000 जोड्यांची. परंतु फळ तेच आहे. आता हेच बघा ना, आता आपल्या या सप्ताहामध्ये पारायण सोहळ्यामध्ये अन्नदात्यांच्या पंक्ती होती. ज्ञानोबांनी सुंदर ओवी सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात का समर्थाची पंक्ती भोजन आहे. पंगत आहे कोणाची ती समर्थ. कोणाची आहे ती समर्थ. कोणाला म्हणतात नाही का. ज्याचं घरही मोठं आहे नाही आणि त्याचं घरही चांगलं आहे, घरातली माणसंही चांगली आहे आणि मला वाटतं आता स्वयंपाक सुद्धा कसा आहे तर त्याच्यातला आता थोड्या वेळात तुम्हाला जेवायचंच आहे नाही का. मला वाटते बघा मीच आपलं लांबवत राहिलो का नाही. याचा अर्थ असा आहे बघा मग तिथं स्वयंपाक आणि दान सुद्धा चांगल्याच प्रकारचं पक्वान केलं आहे. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये का समर्थाची पंक्ती भोजने तळलेल्या भरलेल्या एकेची पक्वाने. तुम्ही म्हणाल काय काय केलंय तिथं तर आता पंक्तीला तर तळलेल्या तळून ठेवले म्हणजे तुमच्यासाठी काय करून ठेवले तळले तळलेल्या वरिल्या नाही का. नाही आता एकाचा अर्थ सांगावा लागेल नाही का. तळलेल्या माऊलींची भाषा आहे. तळलेल्या वरिल्या एकच पक्वानने. थोडक्यात पक्वान केले तुमच्यासाठी आता जेवणासाठी आता 11 वाजता. हे बघा मग तळलेल्या वरिल्या एकच पक्वानने देवी श्रवणे अर्थे पठणे. त्याप्रमाणे आता तुम्हाला तिथं जसं मिळणार आहे ना तळलेल्या वरिल्या आणि पाकवानने. आता पाकवानात काही एक आलं का. आता मी तुमच्या तोंडाला पाणी सोडणार नाही परंतु बासुंदी आहे गुलाब काय ते माणसाचं नाव नाही ते नाही का. त्याला गुलाबजामुन म्हणतात नाही का. आणि काय आता उगीच तोंडाला पाणी सोडायला नको पण असली पक्वान तिथं तयार करून ठेवले आहेत. मग माऊली म्हणतात तिथं जसं हे सगळं आहे ना तिथं कसली उणीव आहे कसलीच त्रुटी नाही उणीव नाही. तसं माऊली म्हणतात देवी श्रवणे अर्धे पठणे. देवी म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही जर हे ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं मनापासून अर्धे म्हणजे वाचून अर्थासहित वाचन केलं आणि पठणे म्हणजे पारायण केलं नुसतं बोट फिरून नाही बरं तर हे पारायण केलं किंवा दररोज वाचन केलं तर ह्याने काय होणार आहे तर मोक्षची लाभ आहे. ज्ञानोबा काय म्हणतात तुम्हाला मोक्ष मिळेल. मग कोणी असो कोणी असो म्हणजे काय तर कोणी असो म्हणाले. अनेक जन्म संक्षिप्त असतो यातील परामती मान निपात उपाश्रित्य हे विश्व पापयोदया स्त्रियो वैश्या तथा शूद्रास ते अंती परामगती. नावे ऐकले याच्यात काय काय आहेत या सगळ्यांचा उत्तर आहे. नव्या त्यातलं श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की आणि या सगळ्यांचा उद्धार होईल मोक्ष मिळेल आणि मोक्षासाठी तर हे करायचं नाही. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा मोक्ष प्रदान करणारा ग्रंथ दुसरा जगात कोणता नाही. म्हणून तर एका वाक्यात सांगू का आमचे स्वामी विवेकानंदजी शिकागो धर्म परिषदेला गेले त्यावेळेला हे सगळे मोठे मोठे पंडित विद्वान धर्मज्ञ मला वाटतं धर्म प्रसारक तिथे आणि मला वाटतं आपल्या धर्माचे सगळ्यांनी आपलं आपलं पुस्तक मांडलं. आमचे विवेकानंदजी गेले आणि मला वाटतं गेल्यावर वरती ठेवलं. कोणाला कपलं नाही कोणा ते खाली ठेवलं. ते म्हणाले खाली वरती म्हणजे श्रेष्ठ आहे खाली म्हणजे काय तर हे सगळ्याचं मूळ आहे तेही कपलं नाही मग मध्ये ठेवलं नाही का. असं आता मला वेळ सांगायला नाही. सांगायचा इतिहास असा की असा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये की गीतेसारखा अजोड ग्रंथ अजून जन्माला यायचा आहे आणि तो सांगणारा देव नाही तर देवाने देव सुद्धा अजून अवतार घ्यायचा आहे. एवढा गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्याच्या श्वासात भगवद्गीता आहे आणि उच्छ्वासात ज्ञानेश्वरी आहे हृदयात गाथा आहे भागवत आहे. मला वाटतं तो आज जिवंत देव आहे. माणसं दिसतात त्याला आमचे डोळे काय करणार आम्हाला ती माणसं दिसतात भूत दिसतील नाही ना त्याचा चांगला माणूस भूत दिसेल नाही. अवघड आहे जगाची परिस्थिती. म्हणून तरी चालविले जग यमपंथे. म्हणून जगाची आता वाटचाल कुठं आहे माहिती आहे का. तुकोबारांनी अभंगात शेरा मारलाय का अभंगामध्ये चालविले जग यमपंथे म्हणाले. आज जग जे चाललंय ना हे कोणत्या पंथाने चाललंय. पंथ म्हणजे काय पंथ म्हणजे रस्ता पंथ म्हणजे मार्ग. आज जग त्या रस्त्याने चाललंय ना हा रस्ता कुठं चालला म्हणायचे यमपुरीला चालला. हे सगळं जग तर त्या यमपुरीला चाललंय. आता जर तिकडे जर नाही ना जायचं झाला
तर त्याने कुशात ज्ञानेश्वरी वाचावी. कुशाला हे आम्ही नाही सांगितलं तर आमचे नाम एकनाथ महाराज अभंगाच्या द्रुपदा सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनाशी त्याच्या चरणात मला वाटतं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या ग्रंथात ज्ञानेश्वरीचं महत्व वर्णन केलं. त्यावेळेला एवढा महिमा आहे त्याचा की कळी काळ चळचळा कापतो या ज्ञानेश्वरी गीतेचं नुसतं नाव घेतलं तर रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म यांचं नुसतं नाव घेतलं तरी सुद्धा ते यमाला धाक पडतो. कोणाला तर कळी काळ कापतो याचा अर्थ कापीचे कळी काळ तया फिर त्या कळी काळाला चळचळा कापावं लागतं. एवढं श्रेष्ठ ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस हेतेंद्रिया. भगवान चौथ्या अध्यायात एका श्लोकात वर्णन करतात की ज्ञान एवढं श्रेष्ठ आहे की देव सुद्धा त्याला सलाम करतो. जो ज्ञानी आहे ना ज्ञानी महात्म्याला देव सुद्धा हात जोडतो एवढं ज्ञान श्रेष्ठ आहे. जे ज्ञान दयाच्या हाती ज्ञानोबा ज्ञानेश्वरी तुम्ही करतात तुमच्या वाचनातून गेले असतील ते जे ज्ञान दयाच्या हाती तोची समर्थ ये मुक्ती जैसा शतमत संपत्ती स्वर्गाची. जसं 100 यज्ञ लागोपाठ केली की स्वर्गात इंद्र होतो तसं हे ज्ञान ज्याने मिळवलं ना तो परमात्मा रूप ब्रह्मस्वरूप त्याचा एवढा महिमा ज्ञानाचा आहे. म्हणून ज्ञानादेव तू कैवल्य म्हणून ज्ञान जगात देव आहे म्हणून सर्वाचं सार ज्ञानात आहे. कशात आहे तर ज्ञानात आहे. त्या ज्ञानासाठी मनुष्याने जीवनात थोडा तरी यत्न करावा प्रयत्न करावा. म्हणून ते ज्ञान जर शोधायचं झालं तर ते ज्ञान ज्याच्यात आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ते ज्ञान देवाच्या प्राप्तीचं ज्ञान ज्याच्यात आहे आणि या वाईट संसारातून मुक्त होण्यासाठी कळी काळातून मुक्त होण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान ज्याच्यात आहे ना त्याला काय म्हणतात ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्यांनी सांगितले त्याला कोण म्हणतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ठीक आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू हो माऊली नाही मनुष्य नाही बाळ नाही तर भगवान महाविष्णू आहेत. महाविष्णूचा ठीक आहे आम्ही नाहीत म्हणत संतच म्हणतात नाही का महाविष्णूचा अवतार म्हणून त्या प्रत्यक्ष माऊलींची प्रतिभा संपन्न माऊलींची जगात एवढे कवी आणि लेखक झाले परंतु सर्वांनी डोक्यावर शिरोधारे मानली तिचं नाव ज्ञानेश्वरी ती आमच्या माऊलींची. 16 वर्षात एवढं ज्ञान सांगणारा अजून जन्माला यायचं आहे म्हणून माऊली नाही. हे बघा ज्ञानोबारांनी मी कोण आहे त्याच्याबद्दलच जणू काही वगळ्या केल्या त्या ज्ञानेश्वरीमध्ये तुमच्या लक्षात आहे येणार नाही कदाचित नाही. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तर आहे महाबोधू. तो महात्मा जो ज्ञानी आहे ना ज्याने ज्ञानेश्वरीचं ज्ञान मिळवलं तो महात्मा ज्या दिशेकडे पाहिजे ना ती दिशा सुखाची होऊन जाईल नाही का. ती दिशा कशी होऊन जाईल सुखाची होऊन जाईल. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय आणि तो म्हणे ते तर आहे महाबोध. महाबोध कशाला म्हणतो महाबोध म्हणजेच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आणि त्या ब्रह्मज्ञान तो म्हणे ते तर आहे म्हणजे त्याने जिथं ज्ञानाला आज्ञा कराल तिथे ते राहतं. म्हणूनच तर रेड्याला वेद बोलता आलं कारण ज्ञानोबारांनी नुसतं ज्ञानाला सांगितलं बाबा तू त्या रेड्याच्या मस्तकात राहा शक्तिपात केला आणि माऊलींनी नुसतं आज्ञा केल्याबरोबर ज्ञान देवाच्या प्राप्तीचं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान या संतांच्या आज्ञेत आहे अंकित आहे हुकुमात आहे. म्हणून माऊलींनी नुसतं सांगितलं त्या रेड्याच्या मस्तकात बस. जगातला सर्वात निर्बुद्ध प्राणी असेल तर कोण म्हणून तर अजून सर्वकचित वापरलं नाही. त्याचा अर्थ मग या रेड्याला सुद्धा वेदाचं ज्ञान ज्ञानदेव म्हणे बोलेले ऋग्वेद जो का मूळ शब्द ओंकाराचा. ऋग्वेद कोण म्हणाले माऊली म्हणाले त्याला तो ऋग्वेद म्हणायला लागला त्याचा अर्थ मग हे ज्ञान संतांच्या आज्ञेत राहतं. ज्ञान जर ज्यांच्या आज्ञेत राहतं तर देव सुद्धा त्यांच्या आज्ञेत राहतो. मग जगाची काय गोष्ट आहे म्हणून सारं जग ज्यांच्या पायावर नतमस्तक होतं त्याला ज्ञानी म्हणतात. परंतु प्रचिती यायला वेळ लागतो एवढाच फरक आहे. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात वाचा
मनुष्याचा उद्धार होतो. भगवान गीताशास्त्र सांगतात मनुष्याने आपल्या उद्धारासाठी केलं पाहिजे, थोडा तरी वेळ दिला पाहिजे. भाग्यवान आहे त्या ज्यांनी आता पारायणासाठी वेळ दिला. याचाच अर्थ असा आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करतात, सर्व संत या ज्ञानाला पुष्टी देतात. भगवान गीताशास्त्रात आत्म्याला उपदेश करतात. उद्धरेतात मनात्मान आत्मान अवसादेत आत्मा भरपूर आत्मा. म्हणून आपला शत्रू आपण बनू नये, तर आपलाच उद्धार करणारा व्हावं आणि विशाल ग्रंथांची पारायण करावी, वाचन करावं. नाही जमलं तर एक तरी ओवी वाचावी आणि ती पण अनुभवावी देखील. त्याचा अर्थ आहे एवढं ग्रंथांचं अलौकिक महत्व आहे. काय काय ग्रंथांचं वर्णन करावं तर मला वाटतं आमचे शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी काय विचारलंय. शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी वाचलं तर आमचं काय होईल तर ज्ञानोबाच्या त्या ग्रंथाचं आमचे शांतीप्रभू एकनाथ महाराज वर्णन करतात. त्याला राहत नाही. आता कळी काळ आहे. आता कोणता काळ आहे? हा काळ कोणता आहे? हे बघा ना, हा काळ कलीचा आहे. हा काळ कोणता आहे? मस्त हा कलीचा आहे, पण कलीचा नाही, हा कळीचा सुद्धा आहे. आता ज्यांनी सांगितलं त्याची लावणी म्हणायची गेल्यावर नाही, एक आम्ही सांगायचं नाही. हा काळ कसा आहे? काळ नाही बाबा, हा कसा आहे तर कळी काळ कळीचा आहे. आणि या कळी काळातून जर वाचायचं झालं ना तर ही वाचली काय तिथं ना, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वरदासाचे भयकळी काळाचे नाही तया, भयकळी काळाचे नाही तया. असं कितीतरी असंख्य उदाहरण आहेत. म्हणून ग्रंथ वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायची. त्याचा तुम्हाला एक उदाहरण आगी आहे आपल्याजवळ. आमचे वडील सांगायचे माझ्या आठवणीत, आगी आहे का? तिथे ठाकाराम नावाचे वारकरी होते बघा पूर्वी. या आगी नाही, तिच्या पलीकडे जुनी आगी आहे माहिती, जुनी आगी ती वसाड पडली तिथं. तर तिथं राहत होते ते आमचे वडील सांगायचे. तर तिथे ठाकाराम नावाचे ते वारकरी, पण श्रद्धा एवढी त्यांची, पुढच्या काही शिक्षण नाही काही नाही, पण दररोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचायचे. काय करायचे तर ते ज्ञानेश्वरी वाचायचे. पण नदी जवळ आहे, अतिशय नाही पाहिजे आमची गोष्ट. तर ते पूर आल्यानंतर त्यांना विचार पडला की आता काय करायचं, पलीकडे तर जायचं. पण ज्ञानेश्वरी दररोज जवळ वागवायचे. ते संसाराचं ओझं वागवणारा हा जन्मोजन्मीचा प्रवास घेऊ. या जन्मात ज्ञानेश्वरी वागवली तर जन्मजन्मांतराचं ओझं झालं. काय करायचं या बाकीच्या ओझ्यात नाही? हे मुलं बाळ घरदार हे ओझंच आहे नाही. हे काय आहे तरी ते मुलं बाळ शेतीवाडी सगळं काय आहे तरी हे ओझं आहे. तुम्ही जेवढं मिळवाल ना तेवढं ओझं करून मिळवणार नाही का तुमच्या बोडक्यावर नाही का. आणि या ओझ्यातून मुक्त जर तुका नुसतं म्हणून कसं चालेल, तुका म्हणे माझे तुम्हा दुसरा कोण मोकळा तुमचं ओझं घ्यायला नाही, तुमचं तुम्हाला घ्यावं लागणार आहे. याचाच अर्थ हे ओझं नाही,
ज्ञानेश्वरी दररोज जवळ आपल्या ठेवायचे. थोडा मोठा जरी ग्रंथ असला तरी सगळे ठेवायचे, दररोज वाचायचे. तर सांगतात की आमचे वडील सांगायचे, 5 दिवसाची गोष्ट आहे, 100 वर्षाची आधीच गोष्ट आहे. बाबा सुद्धा सांगायचे त्यांच्याबद्दल. आता त्यांच्या पुढे काय झालं ते मला काही सांगता येणार नाही, पण ते होते बघा. तर तुम्हाला सांगतो, डोक्यावर ती ज्ञानेश्वरी घेतली आणि त्या पुरामध्येच उडी ठोकली. पण तरुण जाण्याचा विश्वास जर म्हणाल तर ही ज्ञानेश्वरी नाही तर माझे नाव आहे असा कोणाचा विश्वास त्यांचा आहे. त्यांनी खरं पाहिलं तर वाहून जावं महापुरातून. पूर्वीचे आता मला वाटतं हे चालू झाले, आता स्वातंत्र्यानंतर झाले. आता मला वाटतं फार उशिरा झालं. तर मला वाटतं त्यावेळेला यासाठी आता गांधीर्याचा तलावरती आहे ते आता झालं आपल्या देखील. तरी आता पूर्वी नसल्यामुळं महिना 15 दिवस पाणीच ओसरत नसत त्या या नद्यांचं. मग पलीकडे जायचं कसं तर बरं साधन नाही. मग त्यांनी काय केलं तर ती डोक्यावर ज्ञानेश्वरी घेतली. ते आमचे वडील सगळे ते डोक्यावर ज्ञानेश्वरी घेतली आणि उडी टोकली कुंडलिक वरदा म्हणून. पांडुरंगाला म्हणा की त्या ज्ञानेश्वरीला म्हणा, याला बुडून देता आलं नाही. याचा अर्थ की त्यांनी विचार केला असला पाहिजे त्या दीनदयाळ परमात्म्याने करुणाकर भाषण, त्या करुणाकर परमात्म्याने, त्या ज्ञानेश्वरीने, त्या ज्ञानेश्वर माऊलीने विचार केला असला पाहिजे की ह्याला तारावं लागलं. या महापुरातून पलीकडे गेले आणि आनंदाने नाचायला लागले, उड्या मारायला लागले. दर्शन संपला. फार लांबची गोष्ट आहे. याचाच अर्थ असा आहे की ग्रंथावर श्रद्धा जरी एवढी ठेवली ना तर साध्या भव या नदीतून पार करील. या कळी काळातून, भवसागरातून, माया नदीतून सुद्धा हा जीव सहजपणे कळी काळातून पार होईल. यात काय जवळ आहे. म्हणून आमचे शांतीपूर एकनाथ महाराज वर्णन करतात की त्याची ज्ञानेश्वरी वाचे बददासाचे भय कळी काळाचे नाही दया. तरी उदाहरण आहे. म्हणून ग्रंथावर विश्वास ज्याला ठेवला ना, विश्वास ज्याला म्हणतात की भरोसा. मी बुडणार नाही हा त्यांचा काय आहे तर भरोसा आहे. म्हणून मी सुद्धा आता या कळी काळात वाचणार आहे, पण याच्यासाठी मी वाचतो आहे हा विश्वास आणि भरोसा पाहिजे. आणि एवढा जर ठेवला आणि जर नाही विश्वास ना तर त्याला पुन्हा दुसरा जन्म नाही, तर देव झाला म्हणायचं. महाराज मग आता पुन्हा एकदा सांगा आम्ही काय करावं. तर त्यावेळेला शांतीप्रभू एकनाथ महाराज सगळा संशय सोडून दे. काय करतं, सगळा संशय मनातला सोडून दे. अज्ञेशा सत्तानक्ष संशयात्मा विनश्यति नायक लोकोस्तिन पौर्ण सुखम. एक श्लोक आला शास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये मला वाटतं ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात, जो अज्ञानी आहे, अश्रद्धावान आहे, अज्ञेशा श्रद्धानक्ष आणि संशयात्मा म्हणजे संशयखोर आहे, याला ना इहलोक ना परलोक ना सुख ना परमगती, याला अधोगतीच आहे. म्हणून या 3 गोष्टी मनुष्याने टाकून दिल्या पाहिजे. कोणत्या? अज्ञान, श्रद्धा नसणं म्हणजे अश्रद्धा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे संशय. या 3 गोष्टी जर सोडून दिल्या तर त्याला चलून राहायला काहीच वेळ लागणार नाही. फक्त मग ग्रंथ कोणताही व्हावा त्याचाच अर्थ. मग आमचे शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात या शेवटच्या चढवमध्ये दानेश विठोबा भक्तियोग आणि ज्ञानयोग. तर त्याच्यामध्ये कर्मयोगामध्ये वर्णन करत असताना 12व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. आता तुम्ही आतापासून हे करायचं. काय करायचं तर एका सद्गुरूंनी एका शिष्याला कर्मापासून मुक्त होण्याचा उपाय सांगितला. ज्ञानोबरांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितलं. तसे मने वाचा देहे, मन वाचा आणि या शरीराकडून कोणतंही कर्म घडू द्या. तैसे मन मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय, काय जे घडत असेल ते घडू द्या. पण मी करीत आहे ऐशेन म्हणे, मी करीत आहे ऐशेन म्हणे. कर्मातून जर सुटायचं झालं ना तर तुम्हाला कर्म कोणाला सोडणार नाही. कर्म इंद्राला सोडलं नाही, चंद्राला सोडलं नाही, तुम्हाला ब्रह्मदेवाला सोडणार नाही, आपल्याला तर कधी सोडणार आहे. म्हणून ते कर्मातून जर सुटायचं झालं, रामाला कर्माने सोडलं नाही. कर्मे राम वनवासा गेला, आपण कोंबणे घरी गेल्यानंतर. मग याचा अर्थ मग दशरथ वियोग मला हे कशाचं फळ आहे, कर्माचंच आहे ना. मग याचा अर्थ कर्म
हे बघा कर्माते, आता सगळ्यात मोठ्या बाबाला विचारू आपण जवळ महाराजांना, ते सुद्धा म्हणतात कर्माते शंभू आणि आपण किती पळशी कर्मा भेद बाप रघुनाथदेवीवर शरण केली कर्मे निवारी नारायण. याचा त्याची कृपा झाली तरच कर्मे नाहीशी होती, आणि ती कर्मे नाहीशी होण्यासाठी कृपा होण्यासाठी शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात कृपा करी हरी तया ज्ञानेश्वरी वाचवले. त्याचा सगळ्यात सोपा आहे म्हणजे भगवंताची कृपा होती, सोप्या साधन नाही. मग जे करा फक्त मी केलं म्हणू नका, मी केलं म्हणू नका. तैसे मने वाचा देहे, एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तैसे मने वाचा देहे जैसा तो लाभाळू होय. हे मी करी तू आहे ऐसे न म्हणे, मी करतो असं म्हणून करणे का न करणे ते आगवे तुमची जाणे. ठीक आहे, विश्व चळत असे जेणे परमात्म्याची. या ओव्या आल्या ज्ञानेश्वरीमधल्या 12व्या अध्यायातल्या की कर्मातून मुक्त कसं व्हावं. तर एका गुरुनी शिष्याला कर्मापासून मुक्त होण्याचा उपाय तसं तर एकांतात सांगण्याचा विषय आहे, परंतु ज्ञानेश्वरी माऊलीने उघडपणे सांगितले म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आतापर्यंत तुम्हाला एकही सांगितलं नव्हतं, याचाच अर्थ असा आहे. परंतु पारायण झालंय म्हणून आम्ही सांगू. मग कर्मापासून जर भगवान शंकर जर सुटत नाही, ब्रह्मदेव सुटत नाही, इंद्रचंद्र सुटत नाही, मग आपण सुटायचं झालं तर हे करायचं की मी केलं म्हणायचं नाही. उद्यापासून काय करायचं नाही, कोणतंही करा, मी केलं म्हणायचं नाही. मी केलं म्हणाल तर मग त्याचा अहंकार लागून तुम्हाला ते कर्माची करणार, म्हणजे त्याला भोगावं लागणार, त्या कर्माचं फळ तर भोगावंच लागणार. मग याचा अर्थ असा आहे, मग काय करायचं नाही तर मी केलं असं म्हणायचं नाही, आणि केलेलं आहे ते कर्मा त्याला अर्पण करायचं, म्हणजे श्रीकृष्णार्पण नसतो म्हणायचं. भागवत सगळं जर वाचलं तर शेवटी शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी भगवान उद्धवाला हा उपदेश करतात की ज्याला काहीच कळत नाही ना, आणि भागवत सुद्धा कळालं नाही वाचून सुद्धा, तर त्याने एवढं करावं की जे करतो ते मला अर्पण करावं, म्हणजे कृष्णार्पण म्हणावं. आता गीताशास्त्रात भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं तेच आपण पाहूया. मय म्हणाल असो मै बुद्धी निवशिष्य मय वातोर धम्म संशया. तू ऊर्ध्वगतीला म्हणजे परमगतीला जाशील, वैकुंठ कैलासाला जातील, ह्यात शंका नाही. पण हे करावं लागेल, काय करावं लागेल तर परी मी तो आहे ऐशे न म्हणे. कर्म करायचं पण मी करतो म्हणायचं नाही, मी केलं म्हणायचं नाही. हे मी आज केले अथवा माझे हे झाले, या ओव्या ज्ञानेश्वरीतले आहे. आता तुम्ही वाचून गेला तर तुमच्या आठवणीत नसतील. मग याचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वरी काय सांगते तर वाईट कर्मापासून मुक्त कसं व्हायचं हा उपाय करते, त्याला कर्मयोग म्हणतात. जे इंद्रचंद्र सुद्धा याच्यातून सुटले नाही, तुम्ही सुटणार एवढे तुम्ही भाग्यवान, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचक एवढा भाग्यवान आहे म्हणून हे आम्ही सांगतो आवडे. मग दुसरा उपाय आहे तो म्हणजे उपासना मार्ग, त्याला भक्ती मार्ग म्हणतात. काही ओव्या आल्या त्याच्यामध्ये सांगतो. ते बघा, एका भक्ताने भगवंताला विचारलं, अर्जुनाने जसं श्रीकृष्णाला विचारावं तसं. भगवान मला वाटतं 8व्या अध्यायातले श्लोक आहे, ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याकरण मामनुस्मरण. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याकरण मामनुस्मरण य प्रयाति तेजन्देहं सयाति परमां गतिं. मरणाच्या वेळेला माझं जो स्मरण करतो तो निश्चित मीच होतो, म्हणजे देवच होतो. पण ते त्या शेवटच्या क्षणाला त्याचं नाम राम नाम मुखाला येण्यासाठी आधी सवय लावून घ्यावी लागेल ना, पडले वळण, नाहीतर ठेस लागेल तर आईच म्हणेल नाही का. ह्याची आई कधी याला कामाला यायची नाही. याचाच अर्थ रामच म्हणण्याची सवय लावून घ्यावी लागेल. मग चांगल्या सवय लावून घ्याव्या लागतील तेव्हा मरणाच्या वेळेला राम होईल. म्हणून आतापासूनच रामकृष्ण आहे म्हणायला काय करतात. पण त्याचाच अर्थ ज्ञानोबारात ते ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. ते म्हणतात एका शिष्याने विचारलं, जसं अर्जुनाने कृष्णाला विचारावं तसं त्यावेळेला परिभोगा ईशा जनी जरे थाना थारा देशी गामणी परी नित्य सेविले आम्ही निदानी सेवक होय. बघा, मी नित्य सेविले आम्ही निदानी सेवक होय. जन्मभर माझी याने सेवा केली. आणि निदानी कशाला म्हणतात, ग्रामीण शब्द आहे. निदानी म्हणजे मृत्यूच्या वेळेला, निदानी म्हणजे निधनाच्या वेळी. सोपं करून सांगायचं तर निधनाच्या वेळी म्हणजेच निदानी. त्या निदानीच्या वेळेला म्हणजे निधनाच्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला मी सेवक होय, म्हणजे ज्याने माझी सेवा केली, ज्याने माझी दररोज पूजा केली, मी त्याची सेवा करतो. एका वाक्यात दर्शन सांगते बघा. मग जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आपले देवकर आहेत का. तुकोबारायानंतर नारायण महाराजांनंतर वगैरे त्यांनी देव सोडला आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या सेवेला आले. एक चरित्र पुस्तक आहे, त्याचं वर्णन आलं आहे. तर हरी आत्ता नावाच्या, मला वाटतं त्यांच्या वासुदेव महाराजांच्या त्या कन्या होत्या. तर मला वाटतं त्यावेळेला वासुदेव महाराज आजारी असताना निदानाच्या वेळेला, म्हणजे आता सांगितलं तसं मृत्यूच्या वेळेला ते मध्यरात्र झाले त्यावेळेला हरी पाणी आण म्हणाले. मला हरी पाणी आण म्हणाले. आणि हरी कोण होतं नाव, ते हरी अक्का त्यांच्या मुलीचं नाव होतं. तर त्यावेळेला ती तर मुली झोपली होती. पांडुरंग परमात्मा उभे राहिलेले नाही, शयनगृहात झोपवतात देवाला. झोपलेला देव गडबडून जागा झाला. तुम्ही पाहिले ना, झोपण्याचा आधी भेटतं आपल्याला आणि मग देवाला भेटावं लागतं नाही.
पंढरपूरला गेल्यानंतर आधी कोणतं स्थान आहे? झोपण्याची जागा आधी ते उजव्या बाजूला नाही, गेल्यानंतर बघून घ्या. मला वाटतं त्यावेळेला ना त्याला शेण कक्ष म्हणतात पांडुरंगाचं. झोपलेले देव मध्यरात्री खडबडून उठले आणि मला वाटतं इकडे तिकडे पाहिलं तर तिथे चांदीचा ताब्या होता, मला वाटतं फुलपात्र होतं, ठेवलं ते घेतलं आणि मला वाटतं वासुदेव महाराजांना त्यांनी दिलं. तुकाराम महाराजांचे वंशज ते वासुदेव महाराज, त्यांची वाळवंटात समाधी आहे. गेल्यानंतर तुम्हाला तिथे दर्शन होईल. याचा अर्थ काय? पण त्या हरी नाव घेतल्यामुळं ती तर मुलगी झोपली आहे, पण तो हरी परमात्माच काय झालं तर धावून आला, मंदिरातलं चांगलं फुलपात्र आणलं आणि मला वाटतं काय केलं तर ते त्याला पाणी दिलं. पण ते आता मृत्यूच्या वेळेला आहे, हरी मला पाणी दे म्हणाल्यानंतर मग आता जरा वेळेला मृत्यू होणार. मग त्यावेळेला ते तांब्या फुलपात्र घेतलं आणि मला वाटतं ते प्रशन केलं. रात्र गेली पण तांब्या आणि फुलपात्र तिथंच राहिलं. मंदिरात सकाळी 4 वाजता मला वाटतं तिथे 3-3:30 वाजताची बळी देऊ काकडाच्या अगोदर उघडतात ना, इकडे तिकडं पाहिलं तांब्या कुठे गेला तर त्यावेळेला शोधाशोध सुरू केली तर हे कुठं सापडलं येते गाबा? आमच्या वासुदेव महाराजांच्या घरी सापडलं. तिथं त्यांच्या जवळच होता तो तांब्या आणि ते फुलपात्र. त्याच्यावर लिहिलेलं होतं श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूर याच्यावर नाव लिहिलेलं होतं त्या तांब्यावर. याचा अर्थ असा आहे, तुम्ही मरणाच्या वेळेला ज्याचं स्मरण कराल मला वाटतं त्या जन्माला जाल हे नक्कीच आहे. शास्त्रात म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण उपा कलेवरम या प्रयाची समज व्हावं मी अति नास्ते तर संशय, यात कसलाच संशय नाही, शंका घ्यायचं कारण नाही. म्हणून आजच रामकृष्ण हरी म्हणायला शिका. याचा अर्थ असा आहे, एवढंच पण मरेपर्यंत म्हणायला शिकायचं नाही का, मरेपर्यंत सोडायचं नाही का. रामकृष्ण हरी म्हणतात जावं माझा दुगोबरा म्हणतात ते आपण म्हणायची गरज. याचा अर्थ असा आहे त्यांनी जगाला सांगलं म्हणजे एवढा महिमा आहे. तर त्यावेळेला भगवान वचन देतात ज्ञानेश्वरीमध्ये, त्या उभ्याल्या त्या उमेद ते अक्षरम ब्रह्म या श्लोकात शेवटचे उभ्याले आहे. त्याच्यामध्ये म्हणतात पै नित्य सेवेले आम्ही निदान सेवक होय, मृत्यूच्या वेळेला मी त्याचा सेवा बनतो. मुलं बाळ त्याच्याकडे ना बघू द्या, ज्याला कोणी नसू द्या, पण तो हरी त्याच्यासाठी येतो. पण आधी त्याची सेवा केली पाहिजे ना जन्मभर. म्हणून आपण त्याची सेवा म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्याचं स्मरण भजन केलं पाहिजे. म्हणून देह वैकल्याचा वारा पुढच्या श्लोकात उभ्याला आहे. देह वैकल्याचा वारा धनी लागलेल्या मारा या आधी बोधाचा पांदिरा सुये आले. मृत्यूच्या वेळेला याची बुद्धी भ्रष्ट होईल. म्हणून याला सद्बुद्धी कोण देईल? माझं नाव याला मुखाला कसं येईल? आपल्या येणार नाही. थोडा ताप आला तर देवाचं नाव मुखाला येत नाही, तर मरणाच्या वेळेला कसं येईल? मग त्यावेळेला ज्याने जन्मभर घेतलं देव म्हणतात मी त्याची सेवा करतो आणि त्याला तसा बुद्धियोग प्रदान करतो, त्याला बुद्धी देतो आणि मग मृत्यूच्या वेळेला माझं नाम त्याला दान करतो आणि तो नाम घेतो आणि माझ्या वैकुंठ धामाला येतो. ज्ञानवारा ज्ञानेश्वरी तशा उभ्या करतात. परिभोगाच्या धनी नाही का, देव वैकल्याचा वारा धनी लागेल्या सुकुमारा आत्मवदाचा पांदिरा सुयेदा नाही का. म्हणजे अशा बऱ्याच वेळा ज्ञानवारांनी सांगितले आहेत की म्हणून ज्ञानेश्वरी वाचलेली कधीच व्यर्थ जाणार नाही. याचा अर्थ भगवंताची कृपा होते हे आम्ही नाही तर स्वतः शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलींनी खांबाला टिकून जी ज्ञानेश्वरी सांगितली लिहून घेण्याचं काम कुणी केलं? जिवंत मनुष्याकडून नाही केलं. जिवंत माणसं काही करायला तयार आहे धचा माप करून ठेवतील ना ते नाही का. आतापर्यंत त्या लोकांनी जिवंत माणसांनी धचा माप केलाय नाही का. धचा माप केला ना कुणी केला? जिवंतांनीच केला. माऊली म्हणले ही लोक चांगले नाहीत, मेलेल्याकडून घेऊन घेऊ. त्याचंच नाव वर्णन आलं आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी उभ्या आहे शक्य 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर आहे. तो सच्चिदानंद बाबा आदरे लेखभूत झाला. कोण झाला तर ते सच्चिदानंद बाबा आदरे लेखभूत झाला. त्या सच्चिदानंद बाबांकडून मेलेल्याकडून जिवंत करून मला वाटतं पुढे त्यांचं काय झालं हे चरित्र मला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांच्याकडून मात्र ज्ञानेश्वरी लिहून घेण्याचं काम केलं. म्हणजे ज्ञानेश्वरी आज तुमच्या समोर जी वाचायला आहे ना ती जिवंत माणसाने लिहिलेली नाही, मेलेल्या मुडद्याने लिहिली नाही का. फक्त लिहिताना फक्त जिवंत बाबा केलं एवढंच केलं नाही का. याचा अर्थ जगात अजून दुसरा असा ग्रंथ नाही की मेलेल्या मुडद्याने काय केली तर ग्रंथ लिहिलं. म्हणून सांगतो जगात श्रेष्ठ असेल तर ज्ञानेश्वरी, सांगणारे श्रेष्ठ असतील तर देवादिदेव श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे आणि त्यांचा सहकार असं आमचे ज्ञानेश्वर माऊली. त्याचाच अर्थ त्या संतांचं भजन
आपल्यासारख्या ईश्वरी संतप्रेमी सज्जनांच्या कृपाशीर्वादाने झालेले संत सद्गुरूंचे ज्ञानपारायण भगवान पांडुरंगाच्या चरणी जवळ शिवासन